हे आपण आता गाडीच्या खराब इंजिन ऑइल वरती चालणारा स्टो बनवलेला आहे आपण. हा स्टो कसा सर्वाइव्ह करतो, आपलं खराब झालेलं ब्लॅक ऑइल असतं त्याचा आपण टँक बनवलाय. त्या टँक द्वारे डायरेक्ट इथून नोझलद्वारे इथून डायरेक्ट बर्नर मध्ये ऑइल येतं. ऑन केल्यानंतर इथं ऑइल पडायला चालू होतं, डायरेक्ट बर्नर मध्ये ऑइल येतं. ऑइल मध्ये आता आपण काय करायचं, खराब कॉटन किंवा कापड त्यामध्ये भिजवून घालायचं, माचीसने पेटवून घ्यायचं. पेटल्यानंतर थोडे एक 10 मिनिटं हीट झाल्यानंतर चांगला ज्वाला तयार होते. ज्वाला तयार झाल्यानंतर आपण इथं ब्लोअर तयार केलेला आहे. ब्लोअर ऑन केल्यानंतर त्याला ऑक्सिजन मिळाल्यानंतर आपले कसं जास्त हे चालू होतं, ज्याला आपण स्पीड कंट्रोल पण केलेला आहे. ग्राइंडरला कसं तीन स्टेप असतात, तसं 1, 2, 3 तसं आपण स्टेप चालू केलेले आहेत. हे आपलं लाईट वरती पण चालतंय आणि बॅटरीवरती पण चालतंय. दोन्ही याच्यावर चालू शकते. आपल्याला बाहेर कुठं पिकनिकला जायचं असेल तर हे युजफुल आहे. गाडीतून कुठेही नेऊ शकतो आपण. टोटल किती खर्च याचा बनवण्याचा? टोटल आता हे आपण स्क्रॅप पासून बनवलेलं आहे, त्यामुळे आम्ही किरकोळ 1250 रुपयाच्या अंतर खर्च केलेला आहे. हे जर नवीन बनवायचं म्हणलं तर 2 ते 2,500 रुपयापर्यंत खर्च होऊ शकतो अंदाजे. ओके. आणि जे तुम्ही रॉ ऑइल वापरणार आहे म्हणजे सगळ्यांना पुरेल का ते? करू शकतो. आता ते कसं वेस्टेज ऑइल असतं, ते काय रिसायकल सुद्धा होऊ शकत नाही, ते खराबच होऊन जातं. ते आपण याचा इथं करून बघितलेलं आहे, ते आता सक्सेस झालेलं आहे. हे आता जर सक्सेस झालं तर आम्ही हे जे प्रोडक्ट सुद्धा चालू करणार आहे. ओके. आता आपण रेग्युलर जो घरचा गॅस वापरतो तो आणि याच्यामध्ये कितीचा म्हणजे सेविंगचा फरक पडेल? आता आपला एलपीजी समजा टाकी किती 800 ते 900 रुपये, 1000 रुपये धरा आपण भाव. एक टाकीचा भाव 800 रुपये ते 900 रुपये धरा. 900 रुपये टाके हे जर आपल्याला एक महिना वापरायचे असेल तर याला जास्तीत जास्त 200 ते 300 रुपये खर्च येऊ शकतो. म्हणजे आपले 100% मधले 60 ते 70% आपले वाचू शकतात. तुमचं इंट्रोडक्शन म्हणजे ते तुझं नाव आणि कॉलेजचं नाव. आता कॉलेजचं नाव आहे बाजू म्हणते. माझं नाव आहे प्रतीक पांडुरंग सुरपुरे. माझं नाव आहे आदिनाथ विनोद कापसे.